सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तकपालन आणि लेखाकर्म. चॅप्टर नंबर 4, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती. लेक्चर नंबर 7, सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 3. रंभा, मेनका and Urvashi, page number 175 and 176. Next. Page number 175, problem number 3. The balance sheet of Shyam Traders, Pune is as follows. Partners share profits and losses as 5, 2 and 3. 5 2 3 म्हणजेच 5 2 7 3 10, 5/10, 2/10 आणि 3/10 हा त्यांचा रेशो दिलेला आहे. Balance sheet as on 31st March 2019. Liabilities amount rupees inner आणि outer amount rupees. Assets inner amount rupees and outer amount rupees. Liability side देणे किंवा कर्जे किंवा जबाबदारी किंवा देयता. Capital account रंभा 36,000, मेनका 32,000 and उर्वशी 17,600. हे सर्व पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आणि तिथं मेन्शन करायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि रंभाच्या कॉलममध्ये 36,000, मेनकाच्या कॉलममध्ये 32,000 आणि उर्वशीच्या कॉलममध्ये 17,600 असं लिहायचं. त्यानंतर क्रेडिटर्स न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटरला 20,000 रुपये. त्यानंतर जनरल बिल्स पेबल 1,200. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तेथे त्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आउटरला 1,200 रुपये लिहायचे. त्यानंतर जनरल रिझर्व 14,000 आहे. जनरल रिझर्व 14,000 हा काय करायचा, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोने पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. त्यांचा रेशो आहे 5 2 3 म्हणजे 14,000 भागिले 10. एक शून्य गेला. 1400 बरोबर 1400 गुणिले 5, 1400 गुणिले 2 आणि 1,400 गुणिले 3 म्हणजे 14×5 = 7,000 रंभाला, 14×2 = 28, 2,800 रुपये मेनकाला आणि 14×3 = 42, उर्वशीला 4,200 असं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व मेन्शन करायचे. त्यानंतर आता ॲसेट साईड. प्लांट अँड मशिनरी 32,000 ॲसेटला, बिल्डिंग 40,000, स्टॉक 20,400, डेटर्स 16,800 लेस RDD 800 रुपये, आउटर 16,000 आणि बँक बॅलन्स आहे 12,400. बॅलन्स शीटची टोटल आहे 1,20,800 रुपये. त्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे मेनका रिटायर्ड. म्हणजे या उदाहरणामध्ये मेनका रिटायर झालेली आहे आणि कंटिन्यू पार्टनर्स राहतील आता रंभा अँड उर्वशी. मेनका निवृत्त झाली फ्रॉम द बिझनेस ऑन 1 एप्रिल 2019 ऑन द फॉलोइंग टर्म्स. द ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. आणि ॲसेटच्या किमती पुनर्मूल्यांकित झालेल्या आहेत. त्यामध्ये एक स्टॉक ॲट रुपीज 28,000 ठेवायचे,
म्हणजे इथं स्टॉक आपले 20,400 आणि आपल्याला सांगितलेलं आहे 28,000 स्टॉकची किंमत ठेवा. म्हणजे तेथे काय आहे मुलींनो, ॲप्रिशिएशन आहे. म्हणजे स्टॉक आपले 20,400, त्यामध्ये ॲड ॲप्रिशिएशन, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक, ॲड ॲप्रिशिएशन 7,600 आणि आउटर साईडला ठेवायचे 28,000. आणि दुसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय स्टॉक अकाउंट 7,600 रुपये. दुसरे ॲडजस्टमेंट, बिल्डिंग इज ॲप्रिशिएटेड बाय 10%. आता बिल्डिंगची अमाऊंट आपली आहे 40,000 आहे. मग 40,000च्या 10% म्हणजे 4,000 रुपये बिल्डिंगच्या किमतीमध्ये वाढ करायची. अच्छी बात आहे. बिल्डिंग 40,000, ॲड ॲप्रिशिएशन 4,000 आणि आउटरला दिसतील आपले 44,000 रुपये. आणि दुसरा इफेक्ट आपला येईल, अच्छी बात असल्यामुळे ॲप्रिशिएशन, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग, त्यामुळं दुसरा इफेक्ट आपला जाईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाउंट 4,000 रुपये. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट आहे RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, इज टू बी इन्क्रीज अप टू ₹1,000. आता जुने RDD आपल्या बुडीत 800 रुपये आणि आपल्याला सांगितलेत 1,000 रुपये. याचा अर्थ 200 रुपये आपल्याला तरतूद करावी लागेल, 200 रुपये तरतूद करावं लागेल. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स 16,800 घ्यायचे, 16,800 वजा त्यामधून लेस RDD करायचे 1,000 रुपये आणि आउटरला घ्यायचे 15,800 रुपये. आणि पूर्वीचे 800 आणि आत्ता आपण 200 रुपये तरतूद करायचे आहे. आणि म्हणून लॉस, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला 1,000 वजा 800 बरोबर 200 रुपये आपण तेथे लिहायचे आहेत. त्यानंतर चौथे ॲडजस्टमेंट सांगितले आपल्याला, प्लॅन्ट अँड मशिनरी इज टू बी डेप्रिशिएटेड बाय 10%. प्लॅन्ट अँड मशिनरी आपली आहे 32,000 आणि 32,000वरती आपल्याला 10% डेप्रिशिएशन म्हणजे 3,200 रुपये. प्लॅन्ट अँड मशिनरी ॲसेट साईडला इनरला 32,000 लेस डेप्रिशिएशन 3,200 आणि आउटरला आले आपले 28,600 रुपये. आणि डेप्रिशिएशन इज द लॉस एक्सपेन्सेस लॉसेस, डेबिट द एक्सपेन्स अँड लॉसेस. आणि आपला दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्लॅन्ट अँड मशिनरी, टू डेप्रिशिएशन ऑन प्लॅन्ट अँड मशिनरी 3,200 डेबिट साईडला लिहायचे. हे झाली पहिली ॲडजस्टमेंट. दुसरी ॲडजस्टमेंट आपली आहे, द गुडविल ऑफ रिटायरिंग पार्टनर्स इज व्हॅल्यूड ॲट ₹8,000 and the remaining partners decided that goodwill be returned back in their new profit sharing ratio which will be 5:3, 5:3 हा त्यांचा रेशो आहे. आणि मग आपल्याला आता काय करायचं आहे, रिटायरिंग पार्टनरचं म्हणजे मेनकाचं गुडविल जे आहे, मेनकाचं आपलं गुडविल दिलेलं आहे. मेनकाचं गुडविल आपलं आहे 8,000 रुपये. म्हणजे 8,000 भागिले 5 आणि 3, 5 अधिक 3 म्हणजे 8. 8,000 भागिले 8 म्हणजे जर भागाकार केला तर येथे भागाकार आपला आला आहे 8 × 8 1,000. म्हणजे 1,000 गुणिले 5 आणि 1,000 गुणिले 3 म्हणजे गुडविल या पद्धतीने आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर गुडविलच्या आपल्याला किती एंट्री करायची, यामध्ये 2 एंट्रीज करायच्या आहेत गुडविलच्या. त्यामध्ये पहिली एंट्री आपण करणार गुडविल अकाउंट डेबिट 8,000 टू मेनका कॅपिटल अकाउंट 8,000 रुपये. ही झाली पहिली एंट्री. आणि दुसरी आता याचं पोस्टिंग करणार आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट. आणि दुसरी जर्नल एंट्री, हे गुडविल आपल्याला काय करायचं आहे, रिटर्न बॅक करायचं आहे. आणि म्हणून ते ओल्ड पार्टनर्समध्ये रिमेनिंग जे पार्टनर्स आहेत त्या रिमेनिंग पार्टनर्समध्ये काय करायचं, ते गुडविल 5:3 याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं. येथे गुडविल अकाउंट डेबिट झालेलं आहे
आता तो आपण काय करणार, क्रेडिट करणार. आणि म्हणून उर्वरित पार्टनर्समध्ये रंभा कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000, त्यानंतर उर्वशी कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000 आणि गुडविल अकाउंट 8,000 रुपये. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ए एंट्री येईल आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला बी गुडविलची एंट्री येईल. या पद्धतीने 2 नंबरची ॲडजस्टमेंट आपण करायची आहे. त्यानंतर 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट ड्यू टू मेनका इज टू बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. आणि जी रक्कम मेनकाला रिटायर झाल्यावर द्यायची आहे तर ती रक्कम तिला न देता तिने जे लोन घेतलं होतं त्या लोन अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रिपेअर तयार करा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, नफा तोटा समायोजन खाते, कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. चला मग आपण आता पाहूया सोल्युशन पाहू नेक्स्ट. तर यामध्ये आता आपला पहिला आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. पानाचे 2 भाग करायचे, सुंदर हस्ताक्षरामध्ये टाईप केल्यासारखं स्वच्छ टापटीप आणि एकदम स्वच्छ स्पष्ट शब्द अक्षरामध्ये आपल्या फिगर्स तिथं वहीमध्ये आपल्याला मेन्शन करता आल्या पाहिजेत. आता इन द बुक्स ऑफ श्याम ट्रेडर्स पुणे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आणि आता सांगितल्याप्रमाणे सगळे इफेक्ट्स तुम्हाला इथे दिसतील. डेबिट साईडला सगळे लॉसेस घ्यायचे, एक्सपेन्सेस घ्यायचे आणि क्रेडिट साईडला सगळे इन्कम्स अँड गेन्स आणि इन्क्रीजेस. आणि डेबिट साईडला सर्व रिडक्शन्स, रिटर्न्स, डिक्रीजेस, लॉसेस अँड एक्सपेन्सेस डेबिट साईडला घ्यायचे. तर आता आपण पाहूया प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. RDD अकाउंट 200 रुपये, 1,000 वजा 800, आउटरला 200 रुपये. टू प्लांट अँड मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3,200 रुपये. त्यानंतर क्रेडिट साईडला इन्क्रीजेस बाय स्टॉक अकाउंट 7,600 आणि बाय बिल्डिंग अकाउंट 4,000. येथे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. क्रेडिट साईड मोठी आली 11,600, तीच घ्या डेबिट साईडला मांडली आणि 11,600मधून 3,400 वजा केले, 11,600 वजा आपला लॉस आहे 3,400. आपण जर वजा केले तर आपल्याला प्रॉफिट झालेला आहे 8,200 रुपये. आणि हा 8,200 रुपये प्रॉफिट जो आहे तो आपण त्यांना वाटणार आहोत. त्यांचा रेशो जो आपल्याला दिलेला आहे 5:2:3 म्हणजेच 5/10, 2/10 आणि 3/10 या रेशोने आपण काय करणार आहोत, हे आपल्याला जो 11,600 मधून 3,400 गेल्यानंतर आपल्याला जो 8,200 प्रॉफिट राहणार आहे त्याला भागिले 10 करायचं. म्हणजे भाग करा आपल्याला 820 रुपये. मग 820 गुणिले 5, 820 गुणिले 2 आणि 820 गुणिले 3. 820 गुणिले 2 4,100, 820 गुणिले 2 1,640 आणि 820 गुणिले 3 2,460. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट. रंभा 4,100 इनर कॉलमला, मेनका 1,640 आणि उर्वशी 2,460. आपला प्रॉफिट आहे 8,200. डेबिट साईडला आलेला आहे. आता तो आपण घ्यायचा कुठल्या साईडला घ्यायचा, अपोजिट साईडला घ्यायचा. म्हणजे आपण क्रेडिट साईडला तो ओढायचा आहे नेक्स्ट. आता आपला हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट
लेफ्ट हँड साईड डेबिट, राईट हँड साईड क्रेडिट. पर्टिक्युलर्स: टू गुडविल अकाउंट रंभा 5,000, मेनका रिटायर झालेले आहे डॅश, उर्वशी 3,000. त्यानंतर पुढे बाय बॅलन्स क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रंभा 36,000, मेनका 32,000 आणि उर्वशी 17,600. बाय गुडविल अकाउंट मेनका 8,000. बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट रंभा 7,000, मेनका 2,800 आणि उर्वशी 4,200. बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट 4,000 रंभा 4,100, मेनका 1,640 आणि उर्वशी 2,460. आता काय करायचं, जी रिटायर झालेली आहे तिची अगोदर काय करायची, क्रेडिट साईडची बेरीज घ्यायची. ती आलेली आहे 44,440, डेबिट साईडला मांडायची आणि तीच रक्कम वरती काही नसल्यामुळे येथे 44,440 रुपये येतील आणि त्याला म्हणायचं टू लोन अकाउंट. टू लोन अकाउंट आणि डेबिटचे जातील क्रेडिट साईडला म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिताना तिथं म्हणायचं मेनकाज लोन अकाउंट आउटरला 44,440. आता त्यानंतर रंभाची क्रेडिट साईड मोठी आली आणि उर्वशीची क्रेडिट साईड मोठी आली. रंभाची आलेली आहे 47,100 आणि उर्वशीची आहे 24,260. घ्या डेबिट साईडला मग 47,100 रंभा आणि उर्वशी 24,260. 47,100 वजा 5,000 वजा बाकी आली 42,100. 24,260 वजा 3,000 वजा बाकी आली 21,260 आणि ह्याला फरकाची रक्कम म्हणायचं, डिफरन्स अमाऊंट म्हणायचं आणि तिथं लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड म्हणजे क्रेडिट साईड. आता आपण जाऊया बॅलन्स शीटकडे. हा आपला बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. आता आपण पाहूया लायबिलिटी साईड, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड ॲसेट्स. लायबिलिटी म्हणजे देणी आणि ॲसेट म्हणजे येणी. लायबिलिटीज क्रेडिटर्स सावकाराचं देणं 20,000, बिल्स पेएबल देय हुंडी 1,200. त्यानंतर कॅपिटल अकाउंट डेबिट साईडचा टू बॅलन्स कॅरेट डाऊन ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड रंभा 42,100, उर्वशी 21,260 इनरला आणि याची बेरीज आली आउटरला 63,360. त्यानंतर मेनकाज लोन अकाउंट 44,440 आणि बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची टोटल आली 1,29,000. आता आपण पाहूया ॲसेट साईड आणि व्यवस्थित समजून घेऊ. स्टॉक 20,400. आपल्याला स्टॉकची रक्कम ठेवायला सांगितली होती 28,000. मग 28,000 वजा 20,400 म्हणजेच ॲड ॲप्रिशिएशन ॲड इन्क्रीज 7,600 म्हणजेच 20,400 अधिक 7,600 बेरीज झाली आपली 28,000 स्टॉक. त्यानंतर बिल्डिंग 40,000. त्यामध्ये आपल्याला 10% वाढ सांगितलेली आहे. बिल्डिंग 40,000, 40,000वरती 10% म्हणजे ॲड ॲप्रिशिएशन 4,000, टोटल आली आपली 44,000. त्यानंतर डेटर्स 16,800 लेस RDD आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामध्ये 1,000 रुपये आपल्याला RDD सांगितलेले आहेत. त्यामुळे 16,800 लेस RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 1,000 वजाबाकी आली आउटरला 15,800 रुपये. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 32,000, 10% डेप्रिशिएशन लेस डेप्रिशिएशन 3,200 वजाबाकी आली 28,800 आणि बँक बॅलन्सवर काही परिणाम झालेला नाही. त्यामुळे जुन्या बॅलन्स शीटचा जो बँक बॅलन्स आहे 12,400 आहे तसा येईल. आता स्टॉकचे 7,600
प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बिल्डिंगचे 4,000 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ते अच्छी बात आहे म्हणून. त्यानंतर RDD प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आणि डेप्रिसिएशन प्लॅन्ट अँड मशिनरीचं 3,200 प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, ते आपलं लॉस आहे म्हणून. आणि मग ॲसेट्स टोटल आपली आली 1,29,000. तर आपल्यासमोर सादर केलेलं आहे पेज नंबर 175वरचं रंभा, मेनका अँड उर्वशी हे सोल्युशन आपणास पूर्ण करून पाठवित आहे. सर्वांनी सोल्युशन काळजीपूर्वक स्टडी करावायचा आहे आणि जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ केअरफुली 2-3 वेळा ऐकायचा आहे आणि आपली समस्या क्लिअर करून घ्यायची आहे. तर सेल्फ स्टडी इज इम्पॉर्टंट. धन्यवाद.